चलो लेट्स टेक एक्झाम्पल्स. आपण काही एक्झाम्पल बघू. फोर उमेश is taller than Suresh. First of all, tell me which degree form sentence is it? कोणत्या डिग्रीचं हे वाक्य आहे? पॉझिटिव्ह. मोठ्याने सांगा. किती मूर्ख. पॉझिटिव्ह आहे ते. कंपॅरेटिव्ह आहे. अरे हे लक्षात घ्या. वन मिनिट. ER लागले ना. ER लागलेलं कोणतं रूप असते रे? पॉझिटिव्ह डिग्री कसं म्हणाला तुम्ही? डॅन कुठं असते? कंपॅरेटिव्ह मध्येच असते. पॉझिटिव्ह कसं म्हणलात तुम्ही? ER रूप किंवा मोर रूप आणि ध्यान आलं की त्याला आपण म्हणायचो CD, कंपॅरेटिव्ह डिग्री. ER आले आणि ध्यान आलंय म्हणून ते कोणतं झालं? कंपॅरेटिव्ह डिग्री. लक्षात आलं. आता चुकायचं नाही. आता याचं आपल्याला काय करायचंय? PD. सीडीचं काय करायचंय? PD. कशी होणार PD? बीडी नाही, PD. कशी होणार PD? पॉझिटिव्ह डिग्री. कोण सांगेल का मला? हा कसं होईल? हा बघा 1 मिनिट. उमेश आणि सुरेश ह्या दोघांमध्ये समानता आहे का तुलना आहे? सांगा बरं. तुलनाच आहे. जेव्हा नॉट नसतं तेव्हा ती तुलना असते आणि जेव्हा नॉट असतं तेव्हा ती समानता असते. ही तुलना आहे. आता याचं उमेशची तुलना कोणाशी आहे? आता पहिल्यांदा कोणाला घ्यावं लागेल? शेवटचं नाव पहिल्यांदा घेतलं आपण, सुरेश. नंतर काय घ्यावं लागेल? वर्ब इज. सुरेश इज. आता काय करावं लागेल? दिलेल्या वाक्यात नॉट आहे का? मग आपल्याला घ्यावं लागेल. मग घ्यावं लागेल ना. मग सुरेश इज नॉट. हो नो वेट वेट. हा हे ER निघून जाणार आहे, हे दॅन निघून जाणार आहे आणि ह्या टॉल हे जे पॉझिटिव्ह फॉर्म आहे हे ॲज मध्ये येणार आहे. ॲज टॉल ॲज मध्ये कोण आला? मूळ रूप आला ऍडजेक्टिव्हचं. पॉझिटिव्ह फॉर्म आला ऍडजेक्टिव्हचा. ॲज टॉल ॲज कोण येणार का? दिस इज कॉल्ड पॉझिटिव्ह डिग्री PD. लक्षात घ्या. काय फरक झाला? काय काय केलं आपण? सांगा अगोदर. शेवटचं नाम नंतर वर्बला वर्ब. दिलेल्या वाक्यात नॉट असेल तर घ्यायचं नाही आणि नसेल तर मग आपण घेतलं नाही म्हणून घेतलं. नंतर ER काढून ॲज मूळ रूप टॉल ॲज आणि ध्यान पण निघून जात आहे कंपॅरेटिव्ह मधलं. नंतर पहिला नाम कळालं PD. आता मी एक PD देणार आहे त्याचा आपण CD करूया. सेकंड दुसरं घेणार का आपण? बबूल ट्री इज not as big as banyan tree. Come on, tell me, कोणती डिग्री आहे? कोण सांगते कोणती डिग्री आहे? पॉझिटिव्ह आहे. कशावरून कळालं पॉझिटिव्ह आहे? बबूल ट्रीची तुलना आहे का समानता आहे? ॲज नॉट नसेल तर समानता, नॉट असेल तर तुलना. मग बबूल ट्रीची तुलना कोणाशी आहे? बॅनियन ट्री म्हणजे वडाचे झाड. मग काय म्हणते? बबूल ट्री इज नॉट ॲज बिग ॲज बॅनियन ट्री. बाबळीचं झाड हे वडाच्या झाडा इतकं मोठं नसतं. म्हणजे वडाचं झाड बाबळीच्या झाडापेक्षा मोठं असतं. आता आपल्याला याचं CD करायचं. काय दिले हे? PD है ना. आता PDचं आपल्याला काय करायचंय? तुलना आहे. आता बघू आता तुम्हाला लक्षात येतंय का? चला पहिल्यांदा कोणाला घेऊ मी? बनियन. बनियन कुठलं आलं? बॅनियन ट्री. बॅनियन ट्री. बॅनियन ट्री शेवटचं नाऊन घेतलं आपण. देन काय घेऊ आता मग नंतर? इज वर्ब घ्यायचं. बॅनियन ट्री इज
आता इथं काय आहे? नॉट आहे. नॉट आहे तरी तर आपल्याला घ्यायचंय का? नाही पण नॉट घ्यायचंय का? नॉट आले म्हणून नाही घ्यायचं. मग काय होईल? नॉट निघून जाईल. ऐका, अजून काय काय निघून जाईल? आणि बिगचं काय होईल? बिगर. डबल जी होणार आहे. बर, बॅनन इज बिगर. आता ऍज काढून काय घ्यायचंय? दॅन. बॅनन ट्री इज बिगर दॅन बबल ट्री. बॅनन ट्री इज बिगर दॅन बबल ट्री. म्हणजे काय झालं? वडाचे झाडे बाबळीच्या झाडापेक्षा मोठे आहे. कळालं? आता अजून बघू. क्लिअर झालं का? आता अजून एक वाक्य देतो मी. हा, चला घ्या बघा. माय बाईक इज, बघा, माय बाईक इज मोर अट्रॅक्टिव्ह. अट्रॅक्टिव्ह वर होईल का रे? अट्रॅक्टिव्ह वर होते का? माय बाईक इज मोर अट्रॅक्टिव्ह दॅन युअर बाईक. कोणतं वाक्य झालंय? पीडी का सीडी? पीडी का सीडी? कशामुळे सीडी? मोर दॅन. म्हणजे झाली कंपॅरेटिव्ह डिग्री. आता याचं आपल्याला काय करायचं? पॉझिटिव्ह. माय बाईक म्हणजे माझी गाडी, माझी मोटरसायकल तुझ्या मोटरसायकल पेक्षा जास्त अट्रॅक्टिव्ह म्हणजे आकर्षक आहे. तो तुम्ही डोंट राईट, तुम्ही लिहू नका. बरं, एका नाही लिहू नका, समजून घ्या. नंतर वाक्य देणार आहे. आता पहिल्यांदा काय घेऊ? आता हे सीडी आहे, याचं काय करायचं आपल्याला? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह कसं होईल सांगा, कोण सांगतो? पहिल्यांदा काय घेऊ? शेवटचं नाव. युअर बाईक. इजला इज. आता काय येईल? नॉट. नॉट दिले का? आता घ्यायचं. माय बाईक इज नॉट मोर. आलंय, इयर आलं नाही, मोठा शब्द आहे. मग मोर निघून जाणार. अजून काय निघणार? दॅन. मग नॉट नाही म्हणून घेतलं. युअर बाईक इज नॉट ॲज अट्रॅक्टिव्ह ॲज माय बाईक. पहिला करता ही झाली पिढी. कळाली? पिढी समजली? कुठे लिहायचं नाही म्हणलं मी, लिहिते तरी मी. नंतर आता आपण लास्ट शेवटचं वाक्य बघू आणि थांबू आपण. हा, 4. ओके. राम was greater than रावण. कोणती डिग्री आहे? राम वॉज ग्रेटर दॅन रावण. कोणती डिग्री आहे? कंपॅरेटिव्ह. का कशी ओळखली? हे दॅन एक आहे आणि ईआर एक आहे. याच्यावर ओळखली आपण ही कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. आणि तुलना आहे का समानता आहे? तुलना. राम रावणापेक्षा महान होते. मग आता रामाची तुलना रावणाशी आहे. मग आता सुरुवातीला या सीडीचं म्हणजे पॉझिटिव्ह करताना काय करू? पहिल्यांदा काय घेऊ? रावण. चलो, रावण. वॉजला झाला. आता नॉट आहे का? काय करू आता? मग नॉट घ्यायचं. रावण वॉज नॉट. इयर काढायचं, दॅन काढायचं. ॲज मध्ये फर्स्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह. ॲज ग्रेट ॲज राम. म्हणजे काय झाला याचा अर्थ? काय झाला? रावण रामापेक्षा रावण रामा इतका महान नव्हता. 2 सूचना कळल्या. शेवटचं नाम पहिल्यांदा घ्यायचं कोणती डिग्री करताना? पिढीचं सीडी किंवा सीडीचं पिढी करताना. नंतर नॉट असेल तर घ्यायचं नाही, नसेल तर घ्यायचं. याला म्हणतात 1 to 1 इक्वॅलिटी. एकाची एकाशी समानता. 1 to 1 कंपॅरिझन. एकाची एकाशी तुलना करत असताना पिढीचं सीडी आणि सीडीचं पिढी. सो हिअर वी स्टॉप. थँक्यू. चल.